नमस्कार मुलांनो, आजपासून आपण इंग्लिश ग्रामर सुरू करूया। इंग्लिश ग्रामर 8 स्टँडर्ड साठी, 9 स्टँडर्ड साठी आणि 10 स्टँडर्ड साठी सेमच राहतं, बरोबर। आणि ऑल बोर्ड साठी ग्रामर काही चेंज होत नाही, ठीक आहे। तर आपला पहिला टॉपिक असणार आहे टेन्स। बघा, आज आपण टेन्स शिकूया। टेन्स शिकताना तुम्ही जनरली ज्या चुका करता त्या पण तुम्हाला सांगतो। आता मोस्टली तुम्ही काय करता बघा, सुरुवातीला टेन्स घेता, मेन हेडिंग, त्यानंतर येणार त्याचे सबस हेडिंग, म्हणजे पहिला प्रेझेंट टेन्सच्या अंडर येईल सिंपल प्रेझेंट टेन्स, नंतर येतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आणि शेवटी येतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स। उरलेला टेन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया। बघा, आता जनरली हे 3 टेन्स तुम्ही करत असता, करताना काय डोक्यात ठेवता, प्रत्येकाचे फॉर्म्युले, बरोबर। पण हे फॉर्म्युले डोक्यात ठेवताना खूप किचकट काम होतं। किचकट म्हणजे काय बघा, प्रत्येकाचं स्ट्रक्चर वेगळं आहे, प्रत्येकाची अरेंजमेंट सुद्धा वेगळी आहे। पण नीट ऑब्झर्व केलं, जर तुम्ही नीट बघितलं असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स सेम वे मध्ये सिंपल पास्ट टेन्स मध्ये सुद्धा येतो आणि सिंपल फ्युचर टेन्सला सुद्धा येतो। कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मध्ये सुद्धा आहे, पास्ट टेन्स मध्ये सुद्धा आहे आणि फ्युचर टेन्स मध्ये सुद्धा आहे। सेम वे मध्ये परफेक्ट टेन्स हा प्रेझेंट टेन्स मध्ये सुद्धा आहे, पास्ट टेन्स मध्ये सुद्धा आहे आणि फ्युचर टेन्स मध्ये सुद्धा आहे, बरोबर। आता आपण काय करायचं, ज्यांना मी हायलाइट केलंय ना त्यांना हेडिंग द्यायचं आणि त्यांच्या अंडर आपण तीनही टेन्स समजून घ्यायचे। बघा किती सिंपल होतं। सगळ्यात पहिला टाइप्स ऑफ टेन्सेस बघूया। पहिला टेन्स येईल आपला सिंपल टेन्स, नंतर येईल आपला कंटिन्युअस टेन्स आणि शेवटी असणार आहे आपला परफेक्ट टेन्स। मग सिंपल टेन्सच्या अंडर कुठले असणार आहेत, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स। सेम वे मध्ये कंटिन्युअस मध्ये काय असणार आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स। परफेक्ट मध्ये काय येईल, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स। क्लिअर झालं? चलो, अजिबात वेळ नको घालवायला, पहिला सिंपल टेन्स बघूया। पहिला आला प्रेझेंट टेन्स, नंतर सिंपल पास्ट टेन्स, नंतर फ्युचर टेन्स। बघा, सिंपल टेन्स मध्ये पास्ट टेन्सचा फॉर्म्युला काय येतो, सॉरी प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला काय येतो, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। फक्त फॉर्म्युला नीट ऑब्झर्व करा। सेकंड, सब्जेक्ट वर्ब इन पास्ट टेन्स प्लस ऑब्जेक्ट, सेम सब्जेक्ट विल शाल वर्ब आणि ऑब्जेक्ट। तीनही फॉर्म्युले नीट ऑब्झर्व करा। वर्ब वर्ब वर्ब, या ठिकाणी काय आहे, फक्त विल शाल वापरतो आणि विल शाल फ्युचरच्या प्रत्येक टेन्स मध्ये येतोच, बरोबर। तीनही फॉर्म्युले जर डोक्यात ठेवायचे असेल तर मी डोक्यात कसे ठेवणार, बघा सिंपल टेन्सच्या अंडर प्रेझेंट टेन्स साठी काय आहे, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट, बरोबर। नंतर सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्टच आहे, पण काय आहे, वर्ब इन पास्ट टेन्स, पास्ट टेन्स साठी। फ्युचर मध्ये काय असणार आहे, विल आणि शाल। राहिलं डोक्यात, बघा कंपॅरिझननी फॉर्म्युले पटकन डोक्यात राहिले। नेक्स्ट टेन्स, सॉरी आधी सेंटेन्स बघूया। बघा, रमेश प्ले अ क्रिकेट, सब्जेक्ट रमेश, वर्ब प्ले, ऑब्जेक्ट अ क्रिकेट, बरोबर। पास्ट टेन्स मध्ये काय येईल, सेम स्ट्रक्चर राहणार, रमेश ऍज इट इज, प्लेचं काय होईल, प्लेड, ऑब्जेक्ट ऍज इट इज। आलं? आता फ्युचर टेन्स मध्ये काय होईल, सब्जेक्ट रमेश साठी विल, वर्ब प्ले, नंतर क्रिकेट ऍज इट इज, रमेश विल प्ले अ क्रिकेट। क्लिअर झालं? बघा किती सिंपल होतं। नेक्स्ट टेन्स, कंटिन्युअस टेन्स घेतला, परत तीनही टेन्स आले। आता फॉर्म्युले बघूया, काय राहतं, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट। नेक्स्ट, सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट, नंतर विल शाल तर असणार आहे आणि एक सपोर्टिव्ह म्हणून आपण बी वापरतो। क्लिअर झालं? बाकी स्ट्रक्चर सेम आहे। आता इथं परत नीट ऑब्झर्व करा, बघा काय दिसतंय, वर्ब प्लस आयएनजी तीनही टेन्स मध्ये आहे, बरोबर। नक्की, म्हणजे कंटिन्युअस टेन्स मध्ये वर्बला आयएनजी कंपल्सरी राहणारच आहे। मग चेंज कुठे झालेला आहे, तर जे हेल्पिंग वर्ब्स होते ना, एम इज आर, वॉज वेअर, विल शाल, बी, ह्यांच्यामध्ये चेंज आला। आता एम वापरतो आपण स्वतःसाठी, म्हणजे आय एम। सिंगल पर्सन असेल म्हणजे ही शी असेल तर इज येणार। मल्टिपल पर्सन असतील प्युरल फॉर्म मध्ये म्हणजे दे, वी, त्या ठिकाणी आपण आर वापरतो। सेम सिंगल साठी वॉज, प्युरल साठी वेअर। या ठिकाणी विल पण चालेल आणि शाल पण चालेल। डन। चला एक सेंटेन्स बघूया। पहिलं, रमेश कोण होता, एकटा होता, म्हणून इज आला, वर्ब प्लेस, आयएनजी आणि ऑब्जेक्ट। आता पास्ट टेन्स मध्ये काय होईल,
बरोबर आहे. काय रमेश एकटा म्हणून वॉज, वर्ब आयएनजी नंतर ऑब्जेक्ट म्हणजे रमेश वॉज प्लेइंग अ क्रिकेट. एकदम बरोबर. डन. आता फ्युचर टेन्स मध्ये काय येईल? डोकं लावा. वर्ब प्लस आयएनजी कॉमन आहे आपल्याकडं म्हणजे रमेश बरोबर, विल बरोबर, बी बरोबर, पुढचं सेंटेन्स ॲज इट इज. डन. रमेश विल बी प्लेइंग अ क्रिकेट. क्लिअर झालं. नेक्स्ट असणार आहे आपला परफेक्ट टेन्स. त्या अंडर काय असणार आहे? बरोबर, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स. आता फॉर्म्युले पण बघा किती सिंपल राहतील. पहिलं सब्जेक्ट प्लस हॅज हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट. कंटिन्युअस मध्ये काय होतं? वर्ब प्लस आयएनजी आणि ह्या टेन्स मध्ये काय राहणार आहे? पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब. बघा तीनही फॉर्म्युल्यामध्ये पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब हे कॉमनच आहे तिन्ही ठिकाणी. म्हणजे हे लर्न करायची गरज नाहीये. परफेक्ट टेन्स बोललो ना की लगेच डोक्यात आलं पाहिजे की आपल्याला पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब वापरायचे. कंटिन्युअस टेन्स बोललो ना लगेच डोक्यात आलं पाहिजे की वर्ब प्लस आयएनजी असलंच पाहिजे. डन. आता फरक कुठे येतो? हॅव हॅज, सिंगल असेल तर हॅज, मल्टिपल असेल तर हॅव. समजते की तुम्हाला? या ठिकाणी सिंगल मल्टिपल काही नाहीये, फक्त हॅड म्हणजे हॅड. या ठिकाणी सुद्धा हॅव वापरावा लागतो कारण फ्युचर टेन्स आहे आणि विल शॅल तर कॉमन राहणार. डन. फॉर्म्युले क्लिअर झाले. बघा किती सिंपल झालं. आता लगेच एक्झाम्पल बघूया. तेच एक्झाम्पल. रमेश एकटा होता, सिंगल होता म्हणजे हॅज, पास्ट पार्टिसिपल प्लेचं काय होतं? प्लेड अ क्रिकेट. आता इथं काय होईल? काही नाही होणार, फक्त हॅज हॅवच्या ऐवजी आपण हॅड वापरणार. डन झालं. नेक्स्ट टेन्स मध्ये काय येईल? विल हॅव येणार. बाकी सेंटेन्स ॲज इट इज. बघा किती सिंपल झालं. राहिले टेन्स डोक्यात. आता थोडंसं काय करू आपण? कंपॅरिझन बघूया. बघा तीनही टेन्स आणले. सिंपल मध्ये काय होतं? वर्ब प्रेझेंट टेन्स मध्ये राहतो, पास्ट टेन्स मध्ये वर्ब इन पास्ट टेन्स होतं आणि फ्युचर टेन्स मध्ये विल बी आणि वर्ब प्रेझेंट टेन्स मध्ये राहतं. कंटिन्युअस टेन्स कसा ओळखायचा? वर्ब प्लस आयएनजी. बघा प्रेझेंट टेन्स साठी एम इज आर, पास्ट टेन्स साठी वॉज वेअर, फ्युचर टेन्स साठी विल शाल प्लस बी. डन. बाकी वर्ब प्लस आयएनजी कॉमन राहणार. परफेक्ट टेन्स मध्ये आत्ताच बघितलं काय होतं? पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब. प्रेझेंट टेन्स मध्ये हॅज हॅव, पास्ट परफेक्ट मध्ये हॅड, फ्युचर परफेक्ट मध्ये विल शाल आणि हॅव. डन. फॉर्म्युले क्लिअर झाले. चलो आता तुम्हाला किती समजलं ते बघूया एक्झाम्पल वरून. बघा पहिला टेन्स ओळखा डोकं लावा. बघा शी विल वापरलाय. विल म्हणजे फ्युचर 100% राहणार. आता पुढची स्टेप काय? सिंपल मध्ये काय असतं? नॉर्मल वर्ब. कंटिन्युअस मध्ये वर्ब प्लस आयएनजी. परफेक्ट मध्ये पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब राहतं. आता या ठिकाणी वर्ब कुठलं होतं? आपलं इट होतं. बरोबर. कुठल्या फॉर्म मध्ये दिसतंय? नॉर्मल. विल आलाय म्हणजे टेन्स कुठला झाला? सिंपल फ्युचर टेन्स. आलं ओळखता? सेकंड सेंटेन्स काय दिलंय? दे विल बी इटिंग बार्बिक्यू ऍट द कुक आउट नेक्स्ट वीकेंड. बघा परत वर्ब बघायचं. पहिलं वर्ब काय दिसतंय? आयएनजी. आयएनजी म्हणजे कुठला आला? कंटिन्युअस. एकदम बरोबर. नंतर एमिजार आहे का? नाहीये. काय दिसतंय? विल दिसतंय, बी दिसतंय म्हणजे कुठला झाला? फ्युचर कंटिन्युअस टेन्स. एकदम राईट. आता नेक्स्ट बघा परत. वी एट केक ऍट द पार्टी लास्ट नाईट. परत वर्ब कडे फोकस. एट दिलाय, हेल्पिंग वर्ब वापरलाच नाहीये म्हणजे कुठला झाला? सिंपल. पण वर्ब कुठलं आहे? पास्ट टेन्स मध्ये आहे. बरोबर. म्हणजे हा काय झाला? सिंपल पास्ट टेन्स. डन. चलो जमतंय. चला नेक्स्ट. दे आर इटिंग केक ऍट द पार्टी. परत नीट बघा. वर्ब प्लस आयएनजी म्हणजे कुठला आला? कंटिन्युअस. एकदम राईट. एमिजार आहे का? आहे म्हणजे हा कुठला झाला? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. नक्की कॉन्फिडन्स येतोय. आता नेक्स्ट बघा. शी हॅज इटन सुशी मेनी टाइम्स. आता परत इटन ह्याच्याकडे फोकस. वर्ब कडे. इटन आयएनजी आहे का? नाहीये. नॉर्मल वर्ब दिसतंय का? नाही दिसतंय. पण काय दिसतंय? पास्ट पार्टिसिपल म्हणजेच हा झाला परफेक्ट वाला. कुठला परफेक्ट आहे? हॅज वापरलाय. हॅजचा अर्थ काय होतो? कुठला होतो? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. बघा मी एकच वर्ब घेतलं आणि त्या वर्ब वरून आपण हे समजून घेतो. नेक्स्ट. आय वॉज इटिंग ब्रेकफास्ट
वेन यू कॉल. परत वर्बकडे फोकस. ING दिसला बरोबर. कुठला असणार आहे? कंटिन्युअस. नंतर आधीचा हेल्पिंग वर्ब बघा, वॉज वापरलाय. वॉजचा अर्थ काय होतो? पास्ट कंटिन्युअस टेन्स. डन. नक्की समजलं? चलो आता तुमच्यासाठी होमवर्क काय असेल तर बघा, हे काही सेंटेन्स दिलेले आहेत, ह्याचा टेन्स ओळखायचा आणि मला इंस्टाग्रामवर DM करायचं. तुम्हाला नक्की रिप्लाय आणि आन्सर्स भेटून जातील. आता बघा, आजच्या दिवसातला सर्वात महत्वाचा टाईप चेंज द टेन्स. यावरती तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन येणार म्हणजे येणार. एकतर टेन्सवर असेल किंवा व्हॉइसवर असेल, पण कन्सेप्ट दोघांची ऑलमोस्ट सेमच आहे. तर बघा, एक्झाम्पल वरून क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे ते स्टेप वाईज समजून घेऊ. सगळ्यात पहिली स्टेप तुमची काय असली पाहिजे तर आयडेंटिफाय द टेन्स. सेंटेन्स काय दिलं होतं? रेश्मा वॉज कुकिंग डिनर वेन द गेस्ट अराइव्ह. याला चेंज करायचंय प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये. पहिली प्रोसेस, जे सेंटेन्स दिलंय त्याचा टेन्स ओळखायचा. वर्बला काय दिसतंय? ING म्हणजे हा कंटिन्युअस आहे बरोबर. त्या आधीचा हेल्पिंग वर्ब काय आहे? वॉज आहे. टेन्स कुठला झाला? पटकन कुठला आहे? पास्ट कंटिन्युअस टेन्स बरोबर. टेन्स ओळखता आला. आता स्टेप सेकंड काय असणार आहे तर ज्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे ना त्याचा फॉर्म्युला लिहायला शिका. आता सुरुवातीला लिहाच म्हणजे हळूहळू काय होईल? कॉन्फिडन्स गेन होईल. बघा काय प्रेझेंट कंटिन्युअसचा फॉर्म्युला? सब्जेक्ट प्लस am is are प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट बरोबर. आता सब्जेक्ट काय होतं आपलं? रेश्मा. रेश्मासाठी काय असणार आहे? इज बरोबर. नंतर वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट ऍज इट इज म्हणजे रेश्मा इज कुकिंग डिनर वेन द गेस्ट अराइव्ह. हे झालं आपलं फायनल आन्सर. बघा किती सिंपल होतं. पहिली स्टेप टेन्सला आयडेंटिफाय करायचं दिलेल्या सेंटेन्सचा, नंतर ज्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे त्याचा फॉर्म्युला लिहायचा. म्हणजे काय होतं? थोडेसे स्टेप्स इझी होतात, काही आठवण्याची गरज पडत नाही, सर्व काही समोरच राहतं. नंतर सेंटेन्सला कन्वर्ट करायचं. सिंपल. चलो अजून एक एक्झाम्पल बघूया. शी हॅज इटन सुशी मेनी टाइम्स. हे मगाशीच बघितलं होतं. आता याला काय करायचंय? फ्युचर कंटिन्युअस मध्ये करायचं. टेन्स कुठला आहे? इटन परफेक्ट आहे. आधी हॅज वापरलाय म्हणजे कुठला झाला? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. सब्जेक्ट शी, वर्ब असणारे इट, सुशी मेनी टाइम्स हे असणारे आपलं ऑब्जेक्ट. आता कशामध्ये कन्वर्ट करायचंय? फ्युचर कंटिन्युअस मध्ये. चलो फॉर्म्युला लिहिला. काय असणार आहे? सब्जेक्ट विल शाल नंतर बी प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. डन. आता सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करूया. पहिला शी बरोबर, विल, बी, ईटच, ईटिंग, सुशी मेनी टाइम्स. खतम. आलं उत्तर. किती सिंपल होतं. पण ह्या स्टेप्स आतापासून करायचे का? हळूहळू कॉन्फिडन्स येऊन जाईल आणि ह्याचाच हेल्प तुम्हाला व्हॉइस मध्ये 100% होणार. व्हॉइस, इनडायरेक्ट स्पीच, डायरेक्ट स्पीच यामध्ये या गोष्टी नक्की कामाला येतील. डन. बघा 2 एक्झाम्पल वरून तुम्हाला एक आयडिया आली की आपल्याला टेन्सला कन्व्हर्जन कसं करायचं म्हणजे चेंज कसं करायचं. क्लिअर झालं. आता तुम्हाला होमवर्क दिलाच पाहिजे. हे आले तुमचे होमवर्कचे क्वेश्चन्स. घ्या पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि जसं आधीच्या स्टेप मध्ये केलं होतं ना सेम स्टेप्स फॉलो करा. काही चेंज करू नका. लिहायला शिका. जेवढं जास्त लिहिताल तेवढा जास्त कॉन्फिडन्स बूस्ट होईल. डन. क्लिअर झालं. चलो बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट टॉपिक आपला असणार आहे व्हॉइसचा. सो चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती आपलं हे जे काही पेज आहे त्याला फॉलो करून ठेवा. भरपूर सारे अपडेट्स तुम्हाला रेग्युलरली भेटत जातील. बाय बाय.